हाय हॅलो नमस्ते, मी पूजा अर्णव सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आत्ता वाजले होते सकाळचे 5:30। आज लवकर उठले होते मी, कारण की आरूची ट्रिपसुद्धा जाणार होती। आज पिकनिक आहे त्याची आणि पहिल्यांदाच तो कुठेतरी ट्रिपवरती जाणार होता, त्यामुळे म्हटलं चला थोडंसं लवकर उठूया आणि पूर्वतयारी करून घेऊया। तर आज मी तुम्हाला सोयाबीन खिम्याची भाजी दाखवणार आहे। यांच्या टिफिनसाठी करते मी। आरूला तर चिप्स आणि तिकडे आहे त्यांना स्नॅक्स वगैरे। तर चला वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया। तर बघा इथे मी सोयाबीन आधी उकडून घेतले, ते 1-2-3 मिनिटं फक्त, आणि त्या उकडताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं मी। तर आता त्यातलं व्यवस्थित पाणी असं निथळून घेतले आणि संपूर्ण सोयाबीन अशा हातानेच मी कुस्करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा थोडंसं ओबडदोबड करू शकता, पण हे थोडीच करणार होते आता मी भाजी, त्यामुळे मग म्हटलं की हातानेच करते म्हणून। तर चला आता सगळं हे सोयाबीन मी असेच थोडे थोडे करून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। जास्त बारीक नाही करायचे आपल्याला आणि जास्त मोठेही नाही ठेवायचेत, फक्त असे व्यवस्थित कुस्करून घ्यायचेत। उकडून घेतल्यामुळे हे खूप लवकर असे कुस्करले जातात, म्हणजे तुम्ही रात्रभर भिजत सुद्धा ठेवू शकता, पण पाण्यामध्ये एक उकळी घेतली तरी ते लगेच सॉफ्ट होतात। फक्त उकडताना त्यामध्ये मीठ टाकायचं, किंवा मग जर तुम्ही भिजत घालणार आहे तर त्यावेळेस त्यात मीठ टाकायचं। तर बघा आता सगळे सोयाबीन आपले व्यवस्थित बारीक करून घेतले ते मी, आणि इथे तेल घालणार आहे मी। खिम्यासाठी तेल थोडंसं जास्त घालायचं, कारण की नॉनव्हेजचा खिमा असो किंवा व्हेज असो, तेल ह्या भाज्यांना थोडंसं जास्त असेल तर बरं पडतं। आणि एकदा जर तुम्ही हा सोयाबीनचा खिमा केला ना, खरंच तुम्ही चिकन मटन त्याचा खिमा विसराल, एवढा छान होतो, खरंच खूप अप्रतिम होतो। फक्त मी व्हिडिओ केलाय म्हणून नाही सांगते, खरंच एकदम म्हणजे नाही का 100% गॅरंटीने सांगते मी, खूप छान आणि खूप चविष्ट होतो। तर आता 5-6 पाकळ्या लसणाच्या मी टेचून घातल्या ते तेलामध्ये, आणि कांदा घातलाय। हे दोन्ही व्यवस्थित परतवून घ्यायचे आपल्याला। माझी रेसिपी जर तुम्ही पाहताय आता आणि जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं। आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज, काही नवीन तर काही जुन्या, काही ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत अशा रेसिपीज वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील। परत छान छान ब्लॉगसुद्धा असतात, थोडंसं मनोरंजन पण होतं ब्लॉगमधनं, आणि दिवसभरामध्ये मी काय करते किंवा माझ्या मुलांसोबतचं माझं रुटीन कसं असतं, 2 छोट्या मुलांना सांभाळून मी माझं घर कसं सांभाळते, ते सगळं मी शेअर करत असते आपल्या चॅनलवरती। आणि खूप पॉझिटिव्हिटी असते माझ्या व्हिडिओजमध्ये। तुम्ही या आधीच्या वगैरे व्हिडिओ जाऊन जर पाहिले तर तुम्हाला समजतील। तर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा। आता टोमॅटो टाकलाय, कांदा परतल्यानंतर ना टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला। टोमॅटो व्यवस्थित छान गाळ होऊन दिलाय टोमॅटोचा। त्यानंतर ना इथे मी आता हळद घातलेली आहे, आणि बेडगी मिरची पावडर घालायची। बेडगी मिरची पावडर थोडी जास्त वापरायची, म्हणजे कसं भाजीला कलर छान येतो। आणि आता इथे मटन मसाला घातलाय मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता। आणि थोडंसं लाल तिखट घातलंय, आणि कांदा लसूण मसाला आहे तो घालणार आहे मी इथे 2 चमचे। तर आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे, ते थोडं तेल सुटून द्यायचे। आणि आपण ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त वापरायचं, तरी त्यातनं पण जर तुम्ही कमी तेल वगैरे खाणाऱ्या असाल तर तेल थोडंसं कमी घातलं तरी चालेल, पण शक्यतो खिम्याला मला पर्सनली तेल आवडतं, त्यामुळे मी थोडं जास्त घातलं। आणि हे तुम्ही ब्रेडसोबत किंवा पावासोबत सुद्धा खाऊ शकता, पण मी यांना चपातीसोबत देणार आहे। चपातीसोबत भाकरीसोबत सगळ्या संग खूप छान लागतो खिमा हा, तर नक्की ट्राय करून पहा, खूप छान होतो खरंच। तर आता चला हे मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आपल्या, त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे। आपण आधी सोयाबीन उकडताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ थोडंसं बेतात घाला, नाहीतर कधी कधी काय होतं थोडंसं जास्त वगैरे पडू शकतं, त्यामुळे मीठ थोडंसं बेतात घाला, कारण की सोयाबीनमध्ये ऑलरेडी मीठ आहे। तर आता मीठ टाकल्यानंतर ना ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे, आणि मग सोयाबीन टाकायचेत, आणि सोयाबीनसुद्धा व्यवस्थित छान हलवून घ्यायचे। ते संपूर्ण तो जो मसाला आहे तो त्याला लागला पाहिजे। आणि सोयाबीन निथळताना ना खूप असं जास्त प्रेस करून नाही निथळायचं, थोडंसं मॉइश्चर त्याच्यामध्ये ठेवायचं, थोडासा ओलेपणा सोयाबीनमध्ये राहून द्यायचा। तर आता हे व्यवस्थित मी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे, आणि ते थोडंसं लिंबू घालणार आहे मी। आपण टोमॅटो 1 वापरला आहे, त्यामुळे लिंबू थोडं घालायचं। जर तुम्ही टोमॅटो कमी वापरला तर लिंबाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं। पण ही भाजी चटपटीतच छान लागते, थोडीशी तिखट आणि आंबट अशी खूप छान चव येते। आणि लिंबू जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलात तरी चालेल, पण माझं सजेशन आहे म्हणजे की लिंबू घालाच, कारण की त्यामुळे खरंच भाजीला खूप छान टेस्ट येते एक वेगळी।
तर आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 3-4 मिनटं फक्त वाफ द्यायची आहे, कारण की सोयाबीन ऑलरेडी शिजलेलं आहे, त्याला उकळून घेतलं आपण त्यावेळेस ते शिजलेलं असतं. फक्त आता मसाल्यांचा अर्क त्यात उतरेपर्यंत आपल्याला स्टीम द्यायची आहे. तर आता बघा व्यवस्थित मी स्टीम देऊन घेतली आहे आणि आपली ही भाजीसुद्धा रेडी आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलाय तुम्ही, त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद. आणि माझे अजूनही दुसरे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. उपवासाचा एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे आपल्या चॅनलवरती, उपवासाचे फ्रेंच फ्राईज. तो व्हिडिओ खरंच नक्की पहा तुम्ही, कारण की खूप छान झाली होती ती रेसिपी आणि सगळ्याच रेसिपी छान आहेत. तर त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. छान छान कमेंट करा. काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता मी इथे कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर भरपूर घालायची आहे, कारण की मला कोथिंबीर आवडते आणि तुम्हाला पण आवडते की नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर आता बघा कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचंय. आणि माझं हे होईपर्यंत माझा मुलगा सुद्धा उठला होता. तर जे जुने आहेत त्यांना माहीत असेल, जे नवीन आहेत त्यांना माहीत नसेल तर थोडक्यात त्याची ओळखसुद्धा पुढे करून देते. त्याचं नाव अर्णव आहे आणि आज त्याची पिकनिक जाणार आहे. तर आणि हा व्हिडिओ थोडासा लेट येतोय. 18 तारखेला गेली होती त्याची पिकनिक. हा 18 तारखेचा व्हिडिओ आहे. गुड मॉर्निंग. किती लवकर उठला ना आज आरू. अंधारच आहे ना बाहेर, तरच उठलाय. कुठे जायचंय आज आरूला? पिकनिकला. अरे वा. आणि बॅग बिग भरून ठेवली आम्ही संध्याकाळीच. रेडी झाला पिकनिक साठी. अरे वा, छान छान रे. त्याला घालतो का कॅप? थंडी आहे. नको नको रडेल, त्याला नाही आवडत. कोणी? दादानी. दादानी. अरे बोलतोय मम्माची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटतो का? बरं. हुशार आहे का माझं बाळ. टाटा. टाटा.